सावंत, पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार कमलेशचा मर्डर 31 डिसेंबर रात्री 9 वाजता झालेला आणि 22 डिसेंबरपासून त्याची बॉडी आपल्या कस्टडीमध्ये आहे. पण ज्योतीचं म्हणणं असं आहे की तिने 23 डिसेंबर सकाळी 11 वाजता भेटली होती हॉटेलमध्ये. ते कसं शक्य आहे? आय मीन ज्या माणसाची बॉडी आपल्या कस्टडीमध्ये आहे तो माणूस कोणी तिसऱ्या व्यक्तीशी कसा भेटू शकतो? एक्झॅक्टली. अगोदर मला पण हेच वाटलं होतं, पण जेव्हा मी त्या हॉटेलची सीसीटीव्ही फुटेज चेक केली ते बघून तर मी दंग झालो, कारण ज्योती बरोबर बोलत होती. सावंत, हो ना हो, या केसमध्ये आपल्याला कोणीतरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही एक काम करा, कमलेची क्वालिटी चेक करा आणि खास कर 23 डिसेंबर सकाळी 11 वाजताचे, आणि बघा करा त्याचे लोकेशन कोणती दाखवते ते. थँक्यू.